स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या रयत शिक्षण संस्थेच्या ब्रीद वाक्यास प्रमाण मानून सन 1968 पासून आजतागायत यशस्वीपणे विद्यालय वाटचाल करीत आहे। गेल्या 56 वर्षापासून विद्यालयात शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहेत। विद्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने गावातील दानशूर व्यक्तींनी देणगी दिल्यामुळे विद्यालयाची 2 मजली इमारत दिमाखात उभी राहिली आहे। स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, बांधकाम समिती, गुरुकुल पालक संघ, माता पालक संघ, विशाखा समिती आणि गावातील सुजाण नागरिक शिवाय विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि स्टाफ यांच्या पुढाकारामुळे देणगी संकलन आणि इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे। आधुनिक सुविधांनी युक्त वर्गखोल्या, प्रशस्त व भव्य मैदान, सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय, अटल टिंकरिंग लॅब, आरओ वॉटर सुविधा, मोठी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे ही विद्यालयाची काही भौतिक वैशिष्ट्ये सांगता येतील। उच्च शिक्षित, प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर वर्ग अध्यापनाच्या कार्यासोबतच विविध उपक्रम राबवून विद्यालयाची गुणवत्ता वाढवण्याची कामगिरी करत असतात। विद्यालयातील विविध सहशाली उपक्रम व गुणात्मक बाबी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून ऐकूया। रयत शिक्षण संस्थेमार्फत मान्य असणारा रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प आमच्या विद्यालयामध्ये उत्तम प्रकारे राबवला जातो। रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात। उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा, क्षेत्रभेट, बाह्यतज्ञ मार्गदर्शन इत्यादी। 5वी स्कॉलरशिप परीक्षा आणि इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिप व एनएमएस परीक्षा संबंधी मार्गदर्शन विद्यालयात केले जाते। हे मार्गदर्शन शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त सकाळच्या अर्ध्या तासाला केले जाते। दरवर्षी या स्पर्धांमध्ये शाळेतील विविध विद्यार्थी यश संपादन करतात। मी स्वतः या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे। दरवर्षी मला 19,500 इतकी शिष्यवृत्ती मिळते। या वर्षी विद्यालयातील 27 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झाले आहेत। त्यांना येणाऱ्या 4 वर्षात 10,80,000 इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे। विद्यालयाचा एसएससी आणि एचएससी बोर्ड परीक्षा 2023चा निकाल उत्कृष्ट लागलेला आहे। इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 98.46% असून 39 विद्यार्थ्यांनी 81% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून शाळेचा 10वी व 12वी परीक्षेचा निकाल पुणे बोर्डापेक्षा अधिक राहिलेला आहे। ही विद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित होऊन विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला त्याचबरोबर प्रायोगिक कृती नाव देण्यासाठी प्रयोगशाळेत विविध प्रयोग, ऍक्टिव्हिटी व त्याचबरोबर वैज्ञानिक उपकरणे निर्मिती कार्यशाळा प्रयोगशाळेमध्ये घडवून आणल्या जातात। त्यांचा उपयोग निश्चित आम्हाला पुढील विज्ञान शाखेसाठी उपयुक्त ठरेल व यामधून विद्यालयातील विद्यार्थी भावी शास्त्रज्ञ होण्यास नक्कीच मदत होणार आहे। जय जवान, जय किसान, जय विज्ञान। आमच्या विद्यालयामध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब आहे। सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर चालवण्यात दिले जातात। पेंट करणे, वर्कशीट तयार करणे, PPT तयार करणे इत्यादी बाबी शिकवल्या जातात। विद्यालयामध्ये क्रीडा विभाग हा स्वतंत्र विभाग असून या विभागामार्फत विद्यालयामध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात। याचबरोबर क्रीडा सप्ताहही दरवर्षी साजरा केला जातो। या विभागामार्फत विविध खेळांचे विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते। या क्रीडा विभागांतर्गत बाह्य सहभागी होण्याची संधी दिली जाते। मी स्वतः या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करावे यासाठी संस्थेचे कर्मयोग विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र ही स्पर्धा परीक्षा विद्यालयात दरवर्षी संपन्न होते। या परीक्षेची तयारी म्हणून विद्यालयात प्रार्थनेच्या वेळी जनरल नॉलेज, बुद्धिमत्ता व संस्था यावर आधारित प्रश्न विचारले जातात व याची उत्तरे विद्यार्थ्यांकडून स्वीकारली जातात। या मुख्य परीक्षेच्या अगोदर विद्यालयात सर्व परीक्षा संपन्न होतात। या परीक्षेत विद्यालयातील 100% विद्यार्थी सहभागी होतात व यश संपादन करतात। 10वी नंतर करिअरच्या विविध संधींची माहिती करिअर गाईड मध्ये दिली जाते। यासाठी बाहेर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठेवले जाते। This is the window of the world, so spoken English is implemented to make the students speak the world language English easily. We get the knowledge of how to communicate in English on various occasions. When communicating in English, they speak English. Happiness is obtained. Daily Indian Express newspaper is made available to read all students.
रयत आदिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत आमच्या विद्यालयाची प्रत्येक वर्गाची क्षेत्रभेट दरवर्षी नेली जाते. यामध्ये नळदुर्ग, उजनी धरण, सायन्स सेंटर सोलापूर अशी नैसर्गिक व सांस्कृतिक ठिकाणांची क्षेत्रभेटीसाठी निवड केली जाते. क्षेत्रभेटीमधून आम्हाला प्रत्यक्ष अनुभव तर मिळतातच, याबरोबर सहलीचाही आनंद घेता येतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी गॅदरिंग घेतली जाते. देशभक्तीपर गीते, लावणी, पोवाडा, भारूड विविध प्रकारचे डान्स ही घेतले जातात. डान्स सादर करीत असताना विद्यालय देहभाव हरपून जाते. केंद्र सरकारच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब विद्यालयास मिळालेली आहे. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सायन्स आणि प्रोफेशनल व पर्सनल स्किल्स शिकण्याची संधी मिळते. वेरेची टीम आली होती, त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलं. यापुढे आम्हाला असंच मार्गदर्शन मिळावं. त्यांनी मला म्हणले होते पुढच्या 10-12 दिवसांनी प्रोजेक्ट तयार करून ठेव, तुला बोलवतो आमच्या शाळेत. मला खूप छान वाटलं आणि तो प्रोजेक्ट मी बनवणार आहे. शिक्षक शिकवत असताना LCD प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड म्हणजेच इंटरॅक्टिव्ह बोर्ड यावर शिक्षणाचे अनुभव घेत असताना विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. विविध धडे LCD वर पाहत असताना आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना ग्रंथालयामार्फत अभ्यासक्रमाची पुस्तके वाटप केली जातात. याशिवाय इतर वाचनीय आणि आनंददायी पुस्तके दिली जातात. विद्यार्थ्यांना व्यवहार कळावा म्हणून आनंद बाजार घेतला जातो. पालेभाज्या, फळे, स्टेशनरी साहित्य, भेळ, पाणीपुरी, वडापाव इत्यादी वस्तूंची दुकाने मांडली जातात. सर्व विद्यार्थी आनंदाने सहभाग घेतात. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आहार दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रकारे पोषण होते. आदर्श आणि सर्वांग सुंदर अशा आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाचे धडे गिरवा आणि आपले भविष्य उज्ज्वल बनवा. स्वावलंबी बना. जय हिंद, जय कर्मवीर.